छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांची मुलाखत पार पडली। टॉक शो मधून फडणवीसांनी संभाजीनगर वासियांसोबत संवाद साधलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या विकासाचं व्हिजन मांडलेलं आहे। तर एमआयएम सोबतच्या युती संदर्भात देखील देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाचं भाष्य केलं आहे। ह्युमन रिसोर्स जो आहे हा ह्युमन रिसोर्स टॅप करणं आणि म्हणून आता आपली जी नवीन स्टार्टअप पॉलिसी आपण तयार केलेली आहे, या स्टार्टअप पॉलिसीमध्ये छत्रपती संभाजीनगर सारख्या आपल्या या शहरांमध्ये आपण मोठ्या प्रमाणात इन्क्युबेशनची व्यवस्था उभी करतो, इन्क्युबेशन सेंटर्स उभे करतो आणि त्याच्यासोबत आपण या ठिकाणी फंड ऑफ फंड तयार केलेला आहे। प्रत्येक विभाग म्हणजे विभागात म्हणजे आता हा मराठवाडा विभाग आहे, मराठवाडा विभागामध्ये 50 कोटी रुपये आम्ही या फंड ऑफ फंड मध्ये ठेवलेले आहेत की आमची ही जी तरुणाई आहे जी स्टार्टअप इकोसिस्टम मध्ये काम करते त्यांना त्याच्या माध्यमातून पैसे देऊन त्यांना कमर्शियली वायबल करण्याचं काम आम्ही करणार। त्या ठिकाणी हे पैसे देणं सुरू केल्याबरोबर ज्या गावामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सभा घेऊन त्या ठिकाणी सांगितलं होतं की तुम्ही जागा देऊ नका, एका दिवसात त्या अख्ख्या गावाने समृद्धी महामार्गाकरता सगळी जमीन दिली आणि दॅट वॉज अ गेम चेंजर। 9 महिन्यामध्ये 800 किलोमीटरच्या ग्रीनफील्ड रोडची सगळी जमीन एक्वायर झाली। 4 वर्षामध्ये आम्ही तो रस्ता त्या ठिकाणी कंप्लीट केला। नंतर थोडं सरकार गेल्यावर काही अडचणी आल्या होत्या, परत सरकार आलं, त्याही अडचणी दूर केल्या। आमची भूमिका स्पष्ट आहे, काहीही झालं तरी एमआयएम सारख्या पक्षाशी आम्ही युती करणार नाही। तात्काळ आम्ही ती युती तोडली, त्यांना अलायन्स मधनं बाहेर काढलं आणि एवढंच नाही तर आमचे तिथले जे आमदार आहेत त्या आमदारांना तुम्हाला पक्षातनं निलंबित का करण्यात येऊ नये याची नोटीस आम्ही दिलेली आहे। कारण अशा प्रकारच्या गोष्टी स्थानिक स्तरावरही आम्ही सहन करणार नाही। एमआयएम सोबत युती करणं हे आमच्या कुठल्याच प्रिन्सिपल मध्ये बसू शकत नाही। एक वेळ अपोजिशन मध्ये बसू, घरी बसू, पण एमआयएमशी युती करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।